पीछे मुड़ेगा, पीछे मुड़। पीछे मुड़ेगा, पीछे मुड़। आज नागपूरच्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आज मोठी अशी चर्चा घडलेली आहे। आपल्याकडे मान्यवर साहेब आहे, जाणून घेऊया आज या चर्चेचा काय महत्त्वपूर्ण विषय होता आणि ते भरपूर मोठ्या संख्येने महिला वर्ग सुद्धा आलेला आहे, जे अमरावती सुद्धा इथे आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे। मान्यवर साहेब जाणून घेऊया आज सभेमध्ये काय त्यांचं महत्त्वपूर्ण त्यांनी माहिती सुद्धा सांगितलेली आहे। सर आपला परिचय सांगा की आज कार्यक्रमामध्ये काय अशा महत्त्वपूर्ण गोष्टी होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दल या माध्यमातून आम्ही विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांची आणि नागपुरातली सगळ्या जिल्हा शाखांची भंडारे दी बुद्धिस्ट मी SK भंडारे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा आणि समता सैनिक दलाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल मुंबईहून मी आलेलो आहे। इथं या ठिकाणी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दल यांच्या वतीनं SC ST OBC अल्पसंख्याक या लोकांचा पदाधिकारी संघटना संस्थांचा समाज संघटनांचा एक संवाद मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। तो म्हणजे समता सैनिक दल पुऱ्या भारतभर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, पण वेगवेगळ्या प्रकारचे गट तट पूर्वीपासून आहेत। त्यामुळे त्याच्यामध्ये योग्य प्रकारचा समन्वय कसा साधता येईल या विषयावर आमची चर्चा झालेली आहे आणि त्याप्रमाणे समन्वय साधून समन्वय समिती करून आपण तो निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर येणारा 2024चं जो विधानसभा निवडणूक आहे या निमित्तानं चर्चा झाली, वेगवेगळ्या संस्था संघटनांची चर्चा झाली आणि त्यामध्ये जे संविधान समर्थक आणि संविधान विरोधक अशा प्रकारचे दोन विचारधारा या देशामध्ये सध्या सुरू झालेले आहेत। बाबासाहेबांनी संविधान निर्माण केल्यापासून ते आतापर्यंत संविधानाचे समर्थक जे आहेत त्यांनी गेल्या लोकसभेमध्ये खरं त्यांचा विजय झाला आहे। सत्तेत बसलेली जी काही मंडळी आहेत ती संविधानाचे विरोधक म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्याची संभावना गोधडी केली। बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य आहेत, त्यामुळे त्यांनी किती जरी चांगलं लिहिलं असलं तर ते आम्हाला मान्य नाही। 3 कलरचा ध्वज आहे तर तो 3 कलरचा ध्वज आम्हाला 3 कलर अशुभ आहेत अशी म्हणणारे लोक आता बऱ्याच वेळेला सत्तेत आहेत आणि त्यामुळं भारतीय संविधानाने दिलेली जी काही सोयीसुविधा आहेत, ज्या मूलभूत अधिकार आहेत ते काढून घेण्याचं काम किंबहुना इलेक्शनच्या वेळेला हे पण आम्ही 400 पार करणार आणि आम्हाला संविधान बदलायचं आहे, आरक्षणमुक्त भारत करायचं आहे अशा प्रकारची वल्गना करण्यात आली आणि त्यामुळं जनतेनं संविधान समर्थकांनी खूप विचार केला आणि या विचारावर ना सत्ताधारी ना विरोधक यांचा विजय न होता संविधानाचे समर्थकांचा विजय झाला आहे। त्यांना 400 पार होऊ दिलं नाही आणि मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून बुद्धिभेद करून काही गोष्टी आता सत्तेवर बसलेल्या आहेत। परंतु येणार आता महाराष्ट्राचं जी निवडणूक आहे त्यानिमित्तानं संवाद मेळावा आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा आयोजित केला होता आणि यामध्ये आज असा निर्णय घेण्यात आला की बाबा समयाचा उमेदवार पाहिजे, कुठून तरी कुठल्या तरी पक्षातून ह्याच्यातून न येता संविधान समर्थक आम्ही 7 नियम यामध्ये घेतलेले आहेत। लिच्छवीचे 7 नियम असतात, त्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे आणि त्याला जो पार होईल त्यालाच या उमेदवारी द्यावी आणि समन्वय समिती करून या ठिकाणी समन्वय समितीमध्ये आता निर्णय घेण्यात आला आहे। आज पार्ट समन्वय समिती झाली, उद्या एक कार्यक्रम आहे आरक्षण हक्क परिषदचा राष्ट्रीय हक्क, त्याच्यामध्ये पण हा पुढे निर्णय होणार आहे। आतापर्यंत बाबासाहेबांचं चळवळीचं राजकारण म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे गट तट सगळे झाले, परंतु भारतीय बौद्ध महासभा किंवा समता सैनिक दल हे काही आम्ही राजकारणाची फळी नाही आहे, परंतु कुठेतरी वाटते की संविधानाने दिलेले जे काही सुविधा आहेत अधिकार आहेत ते अधिकार काढून घ्यायचं काम चालू आहे आणि काढून घेत असताना बाबासाहेबांची संस्था जी समता सैनिक दल, बाबासाहेबांची दुसरी भारतीय बौद्ध महासभा या म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी गप बसून कसं चालेल। जर हे बाबासाहेबांना नकशिकांत स्वीकारलेली आम्ही सगळी मंडळी आहोत तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, कारण आम्हाला कुठं ना कुठं मतदान करावंच लागणार आहे। ते मतदान करताना उमेदवार आमचा निवडून गेल्यानंतर तिथं संविधान बदलायचं काम न करता संविधानाचं समर्थक काम करायला पाहिजे, म्हणून उमेदवार देतानाच संविधानाचा समर्थक असला पाहिजे, म्हणून समाजाच्या वतीनं आमचा हा प्रयत्न करत आहोत। त्याच्या समर्थकाला उमेदवारी द्यायची आहे म्हणजे त्या जो उमेदवार निवडून जाईल त्यांनी समाजाचं संविधानाचं संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आवाज उठवला पाहिजे।
पक्षाचा समाजाचा आवाज उठवला पाहिजे की जर नुसताच ज्या पक्षाने उमेदवार दिली त्याचा आवाज उठवणार नाही तर समाजाची बांधिलकी म्हणून तो झाला पाहिजे. म्हणून समाजाचा उमेदवार आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं तो जो समाजाचा प्रतिनिधी जर लोकसभेत विधानसभेत जर जाईल तर तो समाजाच्या वतीनं बोलेल, समाजाच्या प्रश्नावर बोलेल, समाजाच्या अडीअडचण बोलेल, समाजाच्या बोलेल. आज बाबासाहेब आंबेडकरांनी 56 साली धर्मांतर केलं, बौद्ध धर्म केला, परंतु अजून बौद्धांचा स्वतंत्र कायदा नाही आहे. आपले वेगवेगळ्या प्रकारच्या जे सुविधा आहेत म्हणजे मग शैक्षणिक सुविधा, तुमच्या नोकरीतल्या सुविधा ह्या सगळ्या निघून गेल्या. संविधान बदलायचं कारस्थान सुरू आहे. तर त्यामुळे याच्यावर आवाज उठून संविधान बदलता येणार नाही आणि संविधानाची जी काही म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी सूत्रे आहे या सूत्रेवर असलेला आदर्श नागरिकच या संविधानामध्ये जायला पाहिजे, संसदेमध्ये जायला पाहिजे, विधानसभेत जायला पाहिजे, याचा आमचा प्रयत्न राहील. आणि तो करण्यासाठी केवळ एवढंच नाही तर उमेदवार निवडून गेल्यानंतर भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाच्या वतीनं आम्ही बूथ लेवलवर आम्ही प्रतिनिधी देऊन याचा प्रचार प्रसार आम्ही निश्चितपणे करणार आहोत.